न्यूज, सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे निपक्ष व निर्भीड न्यूज चॅनल। ते त्या ग्रामसभेत आहे आणि ती ग्रामसभाच कधी ठराव झालेला नाही ग्रामसभेचा। त्याच्या अगोदर मार्च महिन्यामध्ये त्याला विरोधाचा ठराव झाला आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये सीओनच्या दबावापोटी जे प्रोसिडिंग लिहिलं गेलं ते खोटं आहे आणि मग त्यानंतरची सगळी झालेली प्रक्रिया ही बेकायदेशीर ठरते। ते काल आम्ही कायदेशीरदृष्ट्या त्या मंत्र्यांच्या सगळ्या निदर्शनास आणले, तिथल्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले आणि त्यानंतर मग ह्या सगळ्या गोष्टी मंत्र्यांनी तिथं आदेशित केलेल्या आहेत आणि कालचे जे आदेश झालेले आहेत त्याची जर प्रामाणिकपणे सगळी चौकशी झाली, सगळी वस्तुस्थिती जर शासनापर्यंत गेली आणि हे प्रोसिडिंग बघून जर ही ग्रामसभाच जर खोटी झालेली असेल तर हे सगळी प्रक्रियाच पुन्हा नव्यानं करायला लागणार आहे आणि पहिला ग्रामसभा घ्यायला लागणार आहे। आम्ही या आमदारांना पहिल्या दिवसापासून सांगायला लागलोय, तुम्हाला जी गावातली लोक म्हणतात की आम्हाला MIDC पाहिजे, त्या लोकांचं एकदा खरं करायसाठी तुम्ही एकदा ग्रामसभा तिथं लावा आणि एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ। आणि या येड्रावकरांना आता जे मागच्या 2 महिन्यामध्ये आमच्या टाकळीकरांच्या माजी सैनिकांच्या खास करून जी ट्रीटमेंट दिलेली आहे त्या ट्रीटमेंटच्या बाबतीत इथून पुढच्या काळामध्ये या आमदारांना आम्ही विरोधासाठी विरोध काय असते आता हे दाखवणार। तिने जे तिथल्या लोकांच्या भावना डावलून ज्या पद्धतीने MIDC लादायचा प्रयत्न करायला लागलेत आणि इथल्या माजी सैनिकांचा या देशाच्या स्वातंत्र्य ध्वजाचा अपमान करायला लागलेत, हे आता ह्यानाच आम्ही पुढे येऊन आता दाखवणार आहे राजकारण काय असते ते। आतापर्यंत त्यालाच कोण भेटलेलं नव्हता आणि येड्रावकरांना मी या निमित्तानं अनेकदा सांगतोय, तुमच्या पुढच्या 7 पिढ्या जरी आल्या तरी आता इथून पुढे तालुक्यात 1 गुंठा सुद्धा तुम्हाला बळकावू देणार नाही, हे लक्षात ठेवा। आता पूर्णपणे आमचं तुमच्याकडे लक्ष असेल। या जयसिंगपूर शहरामध्ये जे तिने मागच्या काळामध्ये विकास आराखड्याच्या माध्यमातून इथल्या ज्या जमिनी शेतकऱ्यांच्या लुबाडल्यात ते उद्याच्यालाच आता बैठक लावणार आहे तिथं आणि त्यांनासनी खरोखरच कधी शेतकरी काय असतोय ते दाखवणार आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये या जयसिंगपूर नगर परिषदेनं जे आम्हाला एक नोटीस काढल्या, हे टीना गवळी म्हणून ज्या मुख्याधिकारी आहेत त्या खरं तर त्या बहुतेक त्यांच्या नोकर झालेल्या दिसतात, तिने सांगतील तसं आदेश काढायला लागल्यात। त्यांनासनी पण आता इथून पुढच्या काळामध्ये नगरपालिकेची जबाबदारी, मुख्याधिकाऱ्याची जबाबदारी काय आहे ते कळणार आहे। या येड्रावकरांचा 1 रुपयाचा सुद्धा भ्रष्टाचार आता इथं तालुक्यामध्ये खपवून घेणार नाही आणि 1 गुंठा सुद्धा कुठली जमीन या आमदारांनाच बळकावू देणार नाही, एवढं आमचं हे धोरण आहे। आणि आज आम्ही इथनं चाललोय, 15 दिवसामध्ये प्रशासनानं सगळी चौकशी करायची आणि मंत्र्यांच्याकडे अहवाल द्यायचा आहे आणि मंत्र्यांच्या पुढं परत एकदा बैठक होणार आहे। MIDC तर रद्द होणारच आहे, पण ज्या लोकांनी अशा चुकीच्या पद्धतीने आदेश काढून या MIDCच्या बेकायदेशीर कामकाजाला जे बळ दिलंय, कायदेशीर बाजू निर्माण करून दिल्या, त्या प्रत्येक अधिकाऱ्याला सुद्धा आता आम्ही सोडणार। संघर्ष या न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।